आपण कुठेही बाहेर गेलो तर आपल्याला ट्रॅफिक पोलीसवाले आपल्याला दिसतात. तर ट्रॅफिक पोलिसचं काम काय आहे, ते ट्रॅफिकचे जे रूल आहेत ते आपण पाळले पाहिजे. म्हणजे आपल्याकडे PUC असली पाहिजे, आपल्याकडे लायसन असलं पाहिजे, आपल्याकडे इन्शुरन्स असलं पाहिजे, आपलं नंबर प्लेट जे आहे ती चांगली असली पाहिजे. म्हणजे काही काही जे गोष्टी आहेत ते आपल्याकडे असल्याच पाहिजे. हे झालं प्रॉब्लेम. नंतर RTO काय करतात, जे आपल्याकडे प्रॉब्लेम आहे म्हणजे आपल्याकडे एखादा हेल्मेट नाही आहे तर ते हेल्मेटचं फाईन तिथे लावतात आणि ते हेल्मेटचं फाईन लावतात किंवा कमी जास्त करून ते निपटून टाकतात. हे झालं प्रॉब्लेम. पण याच्यावर मेन म्हणजे सोल्युशन काय आहे, जे हा टेम्पररी असू शकते. हा प्रॉब्लेम आहे टेम्पररी, आणि टेम्पररी सोल्युशन करून आपण तिथून चालू जातो. पण याच्यावर परमनंट सोल्युशन काय आहे, तर ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी जेव्हा आपल्याकडे हेल्मेट नाही आहे तर ते हेल्मेट आपल्याला दिलं पाहिजे. 100 रुपयांनी महाग दिलं पाहिजे म्हणजे आपल्याला कळते. इन्शुरन्स नाही आहे तर इन्शुरन्स काढून दिलं पाहिजे. PUC नाही आहे तर PUC काढून दिली पाहिजे. जे आपल्याकडे गोष्ट नाही आहे ती काढून दिली पाहिजे 100 रुपयांनी महाग. मग तुम्हाला काढायचं आहे की नाही काढायचं आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे. नंतर RTO याच्यावर काय कारवाई करतील ते काढत नसल्यामुळे मग तो RTO कारवाई काय जे त्याला करायचं आहे ते करू शकतात ना. पण मेन जे सोल्युशन आहे, जे प्रॉब्लेमवर जे आपण सोल्युशन पाहतो ते सोल्युशन हेच आहे ना. एखादं आपल्याकडे हेल्मेट नाही आहे तर ते हेल्मेट तुम्हाला द्यायला पाहिजे. नेक्स्ट टाइम पण आपल्याला तुम्ही पकडलं तर मग पुन्हा एक वेळा नेक्स्ट टाइम तुम्ही हेल्मेट द्याल का असं विचाराल तुम्ही. बिलकुल ते हेल्मेट दिलंच पाहिजे. तुमच्याकडे हेल्मेट नाही आहे तर ते दिलंच पाहिजे. तुमच्याकडे असे 10 हेल्मेट जमा झाले पाहिजे म्हणजे तुम्हाला कळेल की आता हेल्मेट लावणं किती गरजेचं आहे. पण हा रूल RTO वाले आणत का नाही, कारण RTO कडे जो फंड, RTO कडे पहिलेच फंडची कमतरता असते असं गव्हर्नमेंट म्हणतात. त्यांना पेमेंट बरोबर म्हणजे योग्य त्या टाईमवर होत नाही. खरं तर RTOचा पेमेंट हा आपल्या आपण जे सर्व्हिस टॅक्स वॅक्स सर्व भरतो त्याच्यातूनच सर्व असतो, कारण ते गव्हर्नमेंट एम्प्लॉय असतातच ना. पण याच्यावर परमनंट सोल्युशन हे काढलं पाहिजे असं मला वाटते. बाकी जे पेमेंटचा काय इश्यू आहे, त्यांचा RTOचा काय इश्यू आहे ते पाहत नसेल. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते मला सांगा. धन्यवाद.